हरे कृष्णा. श्री श्री षडगोस्वामी अष्टक. तर हे अष्टक आहे ते श्रील श्रीनिवास आचार्य यांनी लिहिलेलं आहे. तर आज 8वं कडवं वाचूया. चौथी ओळ आहे, वंदे रूप सनातनौ रघुयुगौ श्री जीव गोपालकौ. तर मी आदरपूर्वक या 6 गोस्वामींना वंदन करतो. तर असे हे जे गोस्वामी आहेत ते वृंदावनात राहत आहेत, त्यावेळी काय काय घडतं ते सगळं आता या शेवटच्या कडव्यात श्रील श्रीनिवास आचार्य लिहित आहेत. हे राधे व्रजदेवी के च ललिते, हे नंद सूनो कुतः. तर हे जे 6 गोस्वामी आहेत ते पुकारत आहेत, बोलवत आहेत. हे राधे, हे राधा राणी, व्रजदेविके. व्रजदेविके म्हणजे काय? वृंदावनची तू देवी आहेस, वृंदावनची राणी आहेस. च म्हणजे आणि, ललिते हे ललिता सखी, हे नंद सुनो. सुनो म्हणजे पुत्र, सूत. तर हे नंद सुनो म्हणजे हे नंदाचा पुत्र, नंद महाराजांचा मुलगा आहे भगवान श्रीकृष्ण. कुतः तुम्ही कुठे आहात? तर 6 गोस्वामी वृंदावनात सर्वत्र फिरताना भगवंतांच्या नामाचा गजर करीत आहेत. ते म्हणत आहेत, हे वृंदावनेश्वरी, हे राधाराणी, हे ललिता, हे भगवान श्रीकृष्ण, हे नंद नंदन, आपण सर्वजण कुठे आहात? दुसरी ओळ आहे, श्री गोवर्धन कल्प पादपतले कालिंदी वन्ये कुतः. श्री गोवर्धन म्हणजे गोवर्धन पर्वतावर, कल्प पादपतले. तर कल्प म्हणजे काय? इच्छा. पादप म्हणजे काय आहे? वृक्ष. तर झाडं आहेत त्यांना पादप असं म्हटलं जातं. तर जसं आपण तोंडाने पाणी पितो तसे हे वृक्ष आहेत ते पाणी पितात आपल्या मुळांच्या सहाय्याने. तर मुळं ही वृक्षांचे पाय म्हटले जातात आणि पायाने पाणी पिणारे म्हणून पादप असं वृक्षांना म्हटलं जातं. कल्प पादप तले. कल्प म्हणजे इच्छा, पादप म्हणजे वृक्ष आणि तले म्हणजे तळाशी. तर कल्प वृक्षांच्या तळाशी. कालिंदी वन्ये कुतः. तर कालिंदी काय? यमुना नदी. कालिंदी वन्ये म्हणजे यमुना नदीच्या जवळील जी वन आहेत त्यामध्ये. कुतः कुठे आहात तुम्ही? तर दुसऱ्या ओळीत हे 6 गोस्वामी विचारत आहेत, गोवर्धन पर्वतावर की यमुना तीरी असलेल्या वनांमध्ये कुठे आहात आपण? तिसरी ओळ बघूया, घोषंतान्विती सर्वतो व्रजपुरे खेदैर महाविह्वलौ. घोषंतान्विती म्हणजे घोषंतौ अधिक इति. घोषंतौ आपण म्हणतो ना, जय घोष करणं, ओरडणं, पुकारणं. इति म्हणजे अशा रीतीने हे 6 गोस्वामी पुकारत आहेत. सर्वतो व्रजपुरे. सर्वतो म्हणजे सगळीकडे, व्रजपुरे वृंदावनात. कशा रीतीने? खेदै महाविह्वलौ. खेदै अधिक महाविह्वलौ. खेदे म्हणजे दुःखाने, खेदाने. महाविह्वलौ खूपच विह्वल झाले आहेत. भगवंतांचं स्मरण होतं आहे, भगवंतांच्या लीलांचं स्मरण होतं आहे आणि भगवंतांना भेटण्यासाठी ते विरहाच्या भावनेत भगवंतांना पुकारत आहेत आणि भगवंतांची भक्ती करत आहेत. तर त्यामुळे त्यांना आनंद पण प्राप्त होत आहे. तर अशा प्रकारे विविध प्रकारचे अष्टविकार या 6 गोस्वामींमध्ये दिसून येत आहेत. तर हे जे 8वं कडवं आहे ते वाचण्याचा, गाण्याचा प्रयत्न करूया. हे राधे व्रज देविके च ललिते, हे नंद सूनो कुतः. श्री गोवर्धन कल्प पादपतले कालिंदी वन्ये कुतः. घोषंतान्विति सर्वतो व्रजपुरे खेदैर्महाविह्वलौ.
वंदे रूप सनातनौ रघुयुग श्री जीव गोपालका. भाषांतर वाचूया. मी आदरपूर्वक 6 गोस्वामी, श्री रूप गोस्वामी, श्री सनातन गोस्वामी, श्री रघुनाथ भट्ट गोस्वामी, श्री रघुनाथ दास गोस्वामी, श्री जीव गोस्वामी आणि श्री गोपाल भट्ट गोस्वामी यांना वंदन करतो. ते वृंदावनात सर्वत्र अगदी मोठ्याने भगवंतांच्या नामाचा गजर करीत आहेत. कसा गजर करता आहेत? हे वृंदावनेश्वरी, राधाराणी, हे ललिता, हे नंदनंदन, आपण सर्वजण कुठे आहात? गोवर्धन पर्वतावर की यमुना तीरी असलेल्या वनामध्ये कुठे आहात आपण? कृष्ण भक्तीचे आचरण करताना या 6 गोस्वामींमध्ये असे विविध भाव प्रकट होत आहेत. तर श्रील श्रीनिवास आचार्यांनी षड गोस्वामी अष्टकची रचना केली आहे. तर आज आपलं हे पूर्ण षड गोस्वामी अष्टक वाचून झालेलं आहे. श्री श्री षड गोस्वामी अष्टकम की जय. षड गोस्वामी गण की जय. श्रील श्रीनिवास आचार्य की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.